एज्रा अध्याय 1 यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली। तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फरमानही पाठविले। ते असे, पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध। त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्या मध्ये असेल त्याचबरोबर त्याचा देव असो। त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्रायलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधावे। यरुशलेमेत जो आहे तोच देव होय। जो कोणी शेष राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरी म्हणून राहत असेल त्याला तेथल्या मनुष्यांनी चांदी, सोने, सामान सुमान व पशु देऊन सहाय्य करावे। याखेरीज यरुशलेमेतील देवाच्या मंदिराकरिता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावी। तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जावयास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले। त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामान सुमान, पशु व मौल्यवान वस्तू देऊन त्यास सहाय्य केले। याखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच। नबुखदनेस्सराने परमेश्वराच्या मंदिराची जी पात्रे यरुशलेमेहून आणून आपल्या दैवतांच्या देवळात ठेविली होती ती सर्व पारसाचा राजा कोरेश याने बाहेर काढिली। पारसाचा राजा कोरेश याने ती मिथ्रदाथ भांडारी याच्या हस्ते बाहेर काढून यहूदाचा सरदार शेशबस्सर यास मोजून दिली। त्यांची यादी येणेप्रमाणे: सोन्याच्या 30 पराती, चांदीच्या 1000 पराती, 29 सुऱ्या, सोन्याचे 30 कटोरे, चांदीचे दुसऱ्या प्रकारचे 410 कटोरे। एज्रा अध्याय 2 बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यातले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे: जरुब्बाबेलाबरोबर आले ते येशुवा, नेहेम्या, सराया, रयेलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना। इस्रायल लोकातल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे। पारोशाचे वंशज 2172, शफाट्याचे वंशज 372, आरहाचे वंशज 775, पहतमवाबाचे वंशज येशुवा व यवाब यांच्या कुळातले 2812, एलामाचे वंशज 1254, जत्तूचे वंशज 945, जक्काईचे वंशज 760, बानीचे वंशज 642, बेबाईचे वंशज 623, अजगादाचे वंशज 1222, अदोनिकामाचे वंशज 666, बिग्वईचे वंशज 2056, आदिनाचे वंशज 454, हिजकियाच्या वंशातला आटेर याच्या कुळातले 98, बेसाईचे वंशज 323, योराचे लोक 112, हाशुमाचे लोक 223, गिबाराचे लोक 95, बेथलेहेमाचे लोक 123, नटोफाचे लोक 56, अनाथोथचे लोक 128, अजमावेथाचे लोक 42, किर्याथ आरिम, कफिरा व बैरोत यातले लोक 743, रामा व गेबा
यातले लोक 621. मिखमासाचे लोक 122. बेथेल व आय यातले लोक 223. नबोचे लोक 52. मगविशचे वंशज 156. दुसऱ्या एलामाचे वंशज 1254. हरिमाचे वंशज 320. लोद हदीद व ओनो यातले लोक 725. यरीहोचे लोक 345. सनाहचे लोक 3630. याजकांपैकी येशुवाच्या घराण्यातले यदायाचे वंशज 972. इम्मेराचे वंशज 1052. पशहुराचे वंशज 1247. हरिमाचे वंशज 1017. लेव्यांपैकी होदव्याच्या वंशांपैकी येशुवा व कदमिएल यांच्या वंशातले 74. गायकांपैकी आसाफाच्या वंशातले 128. द्वारपालांपैकी शल्लुमाचे वंशज, आहेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कुवाचे वंशज, हतीताचे वंशज व शोबाईचे वंशज हे सर्व मिळून 139. नथीनिमांपैकी सिहाचे वंशज, हसुफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज, केरोसाचे वंशज, सिहाचे वंशज, पादोनाचे वंशज, लबानाचे वंशज, हगबाचे वंशज, अकुबाचे वंशज, हगाबाचे वंशज, शमलाईचे वंशज, हनानाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, गहराचे वंशज, रायाचे वंशज, रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज, गज्जामाचे वंशज, उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज, बेसाईचे वंशज, असनाचे वंशज, मौनिमाचे वंशज, नफसीमाचे वंशज, बकबुकाचे वंशज, हकुफाचे वंशज, हरहुराचे वंशज, बसलुथाचे वंशज, महिदाचे वंशज, हर्षाचे वंशज, बरकोसाचे वंशज, सिसराचे वंशज, तामहाचे वंशज, नसीहाचे वंशज, हतीफाचे वंशज, शल्मोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, हसोफरताचे वंशज, परुदाचे वंशज, जालाचे वंशज, दरकोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, शफाट्याचे वंशज, हत्तिलाचे वंशज, पोखेरेत हस्सबाईमाचे वंशज, आमीचे वंशज, सर्व नथीनिम व शल्मोनाच्या चाकरांचे वंशज हे सगळे मिळून 392 होते. तेलमेलह, तेलहर्षा, करूब, अद्दान व इम्मेर येथून जे वर आले ते हेच होते. परंतु ते इस्रायलातले होते किंवा नाही याविषयी आपापली पितृकुळे व आपापली वंशावळी त्यांना दाखविता आली नाही. दलायाचे वंशज, तोबियाचे वंशज, नकोदाचे वंशज 652. आणि याजकांच्या कुळांपैकी हबयाचे वंशज, हक्कोसाचे वंशज, बर्जिल्ल्याचे वंशज. त्याने बर्जिल्य गिलादाच्या एका कन्येशी विवाह केला, त्यावरून त्याला त्यांचे नाव पडले. या सर्वांनी आपापल्या वंशावळीचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधिला, पण त्यास तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजक पदावरून भ्रष्ट झाले. तिर्षाथा त्यास म्हणाला, उरीम व थुम्मीम धारण करणाऱ्या याजकाची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र वस्तू खाण्यास पात्र नाही. ही सारी मंडळी मिळून एकंदर 42,360 होती. याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी आणि 200 गाणारे व गाणाऱ्या होत्या. त्यांची घोडी 736, त्यांची खेचरे 245, त्यांचे उंट 435
व त्यांची गाढवे 6720 होती. पितृकुळातील कित्येक प्रमुख पुरुष यरुशलेमेतील परमेश्वराच्या मंदिराकडे आले, तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करावयासाठी त्यांनी आपल्या खुशीने अर्पणे दिली. त्यांनी आपल्या शक्त्यनुसार 61,000 दारिक सोने, 5,000 माने चांदी आणि 100 याजकीय वस्त्रे भांडारात पावती केली. या प्रकारे याजक, लेवी, कित्येक सामान्य लोक, गायक, द्वारपाळ आणि नथीनिम हे आपापल्या नगरात राहिले. असे सर्व इस्रायल आपापल्या नगरात पुन्हा वस्ती करून राहिले. एज्रा अध्याय 3. इस्रायल लोक आपापल्या नगरांमध्ये राहू लागल्यावर 7वा महिना सुरू झाला तेव्हा लोक एकचित्त होऊन यरुशलेमेत जमा झाले. त्या समयी येशुवा बिन योसादाक व त्याचे बांधव, जे याजक, आणि जरुब्बाबेल बिन शलतिएल व त्याचे बांधव यांनी उभे राहून देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणे करण्यासाठी इस्रायलांच्या देवाची वेदी बांधली. त्यांनी वेदीची स्थापना पूर्वस्थानी केली, कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत पडली होती. तिच्यावर परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पणे अर्थात नित्य सांज सकाळची होमार्पणे ते करू लागले. त्याप्रमाणेच त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळला आणि दररोज प्रयोजन पडेल तेवढे रोजचे होमबली नियमानुसार अर्पिले. नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पिले. 7व्या महिन्याच्या प्रतिपदेपासून ते परमेश्वरास होमबली अर्पू लागले. तथापि परमेश्वराच्या मंदिराचा पाया अद्यापि घातला नव्हता. त्यांनी पाथरवटास व सुतारास पैसा दिला आणि पारसाचा राजा कोरेश याच्या परवान्याने गंधसरूची लाकडे लबानोनाहून याफोला जलमार्गाने पोचती करावी म्हणून त्यांनी सिदोनी व सोरी लोकास खाण्यापिण्याच्या वस्तू व तेल ही दिली. यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर 2ऱ्या वर्षाच्या 2ऱ्या महिन्यात जरुब्बाबेल बिन शलतिएल, येशुवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव, जे याजक व लेवी होते, त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला. 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे जे लेवी होते, त्यास परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमिले. तेव्हा येशुवा, त्याचे पुत्र व बांधव, कदमिएल व त्याचे पुत्र, यहूदाचे वंशज, हेनादाद व त्याचे पुत्र आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी, ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले. बांधकाम करणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्रायलाचा राजा दावीद याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती करणे घेतलेले याजक आणि हाती झांझा घेतलेले आसाफ वंशातले लेवी यास उभे केले. परमेश्वर चांगला आहे व इस्रायलावर त्याची दया सनातन आहे असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालीत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जय जयकार केला. तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळांचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते, त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यास रडे कोसळले व त्यातले पुष्कळ हर्षभराने जयघोष करू लागले. जयघोषाचा नाद व लोकांच्या रडण्याचा नाद यातील भेद लोकास कळेना, कारण लोक उच्च स्वराने जय जयकार करीत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. एज्रा अध्याय 4.
बंदिवासातून आलेले लोक इस्रायलांचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधित आहेत, असे यहूदा व बन्यामीन यांच्या शत्रूंनी ऐकले. तेव्हा ते जरुब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष यांच्यापाशी येऊन म्हणू लागले, आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहो. अश्शूराचा राजा एसरहद्दोन याने आम्हास इकडे आणून ठेविले, त्या दिवसापासून त्याच देवास आम्ही यज्ञ करीत आलो आहो. यास्तव तुमच्याबरोबर आम्हासही मंदिर बांधू द्या. पण जरुब्बाबेल, येशुवा व इस्रायलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यास म्हणाले, आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हास काही कर्तव्य नाही. तर पारसाचा राजा कोरेश याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्रायलांचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधणार. तेव्हा त्या देशचे लोक यहूद्यांचे हात कमजोर करून त्यास मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले. त्यांचा संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्याजशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेविले. पारसाचा राजा कोरेश याच्या सर्व कारकिर्दीत व पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीपर्यंत हे असे चालले होते. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहूदा व यरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठविली. अर्थहशस्त याच्या कारकिर्दीत बिश्लाम, मिथ्रदात, ताबेल व त्यांचे वरकड-स्नेही यांनी या पारसाच्या राजास पत्र लिहून पाठविले. हे पत्र अरामी लिपीत व अरामी भाषेत लिहिले होते. राजमंत्री रहूम व लेखक शिमशे यांनी यरुशलेमेविरुद्ध अर्थहशस्त राजास पुढे लिहिल्याप्रमाणे पत्र पाठविले. त्या प्रसंगी रहूम राज्यमंत्री, शिमशे लेखक व त्यांचे वरकड-स्नेही म्हणजे दिनाई, अफर्सथकी, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, शूशनखी, देहावी, एलामी इत्यादी लोक, ज्यास महान व प्रतापी आसनपर याने नदीपार आणून शोमरोन नगरात व महानदाच्या पश्चिमेकडील बाकीच्या प्रदेशात वसविले होते, त्यांनी व इतर जणांनी हे पत्र लिहिले. अर्थहशस्त राजास त्यांनी पत्र पाठविले, त्याची नक्कल ही. नदीच्या पश्चिमेकडील आपले सेवक इत्यादी महाराजांना कळावे की जे यहुदी आपणांकडून निघून आले ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहोचले. त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी त्याचे कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे. महाराजास हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी, कर व जकात द्यावयाचे नाहीत. एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल. आम्ही तर दरबाराचे मीठ खात आहो व महाराजांची अशी अप्रतिष्ठा झालेली पाहणे आम्हास शोभत नाही, म्हणून आम्ही पत्र पाठवून महाराजास हे कळवित आहो. आपल्या वाडवडिलांच्या बकरी आपण शोधून पाहाल तर त्यावरून आपणाला कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजास व राष्ट्रास उपद्रव करणारे आहे. प्राचीन काळापासून यात राजद्रोह माजत आला आहे व यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते. आम्ही महाराजास हे निक्षून सांगतो की हे नगर बांधण्यात आले व याचे कोट बांधून तयार झाले तर महानदाच्या पश्चिमेकडे आपला काहीच मुलूक राहावयाचा नाही. मग राजाने उत्तर पाठविले की रहूम राजमंत्री, शिमशे लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही यास सलाम इत्यादी. तुम्ही आम्हाकडे पाठविलेले पत्र आम्हासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले. माझ्या आज्ञेवरून शोध केला त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजांविरुद्ध बंडावा करीत आले आहे. बंडावा व राजद्रोह यांचे हे माहेरघरच आहे.
या यरुश्लेमेत पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांनी महानदाच्या पश्चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले. लोक त्यास खंडणी, कर व जकात देत असत. तर आता असे फर्मान फिरवा की या मनुष्यांनी काम बंद पाडावे. मजकडून दुसरा हुकूम होईपर्यंत त्यांनी नगर बांधू नये. संभाळा, या गोष्टीसंबंधाने ढिलाई करू नका. राजाची हानी करणारा असा हा उपद्रव का वाढू द्यावा. अर्थहशस्त राजाचे हे पत्र रहूम, शिमशय लेखक व त्यांचे स्नेही यास वाचून दाखविले, तेव्हा ते त्वरा करून यरुश्लेमेस यहुद्यांकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबविले. या प्रकारे यरुश्लेमेतील देवाच्या मंदिराचे काम थांबले आणि पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत तहकूब राहिले. एज्रा अध्याय 5. त्या समयी यहुदा व यरुश्लेम यात जे यहुदी राहत होते त्यास हग्गय व जखर्या बिन इद्दो हे संदेष्टे इस्रायलांच्या देवाच्या नामाने संदेश देत असत. जरुब्बाबेल बिन शलतिएल आणि येशुआ बिन योसादाक हे तयार होऊन यरुश्लेमेतील देवाचे मंदिर बांधू लागले. देवाचे संदेष्टे त्यास सहाय्य करीत असत. त्यावेळेस महानदाच्या पश्चिमेकडच्या प्रांताचा अधिपती ततनई व शथर बोजनई व त्यांचे स्नेही हे सर्व त्याजकडे येऊन म्हणाले, हे मंदिर बांधण्याचा व हा कोट उभारण्याचा हुकूम तुम्हास कोणी दिला आहे. शिवाय त्यांनी आम्हास म्हटले की जे पुरुष ही इमारत बांधित आहेत त्यांची नावे काय. तरी पण यहुद्यांच्या वडीलजनावर त्यांच्या देवाची कृपादृष्टी असे, म्हणून ही गोष्ट दारयावेशाच्या कानी जाऊन तिकडून त्या संबंधाने लेखी उत्तर येईपर्यंत त्यांनी त्या कामास अडथळा केला नाही. महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनई व त्या नदाच्या पश्चिमेकडचे शथर बोजनई व त्याचे स्नेही अफरसखी यांनी दारयावेश राजाकडे पत्र पाठविले. त्याची नक्कल ही. त्यांनी त्याजकडे पत्र पाठविले. त्यात असे लिहिले होते, दारयावेश महाराजांचे कुशल असो. महाराजांना कळावे की आम्ही यहुदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो. तेथे पाहतो तो ते मोठ्या पाषाणाचे बांधित आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत. हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे. तेथल्या वडीलजनास आम्ही विचारिले, हे मंदिर बांधण्यास व हा कोट उभारण्यास तुम्हास कोणी हुकूम दिला आहे. त्यांचे प्रमुख कोण आहेत त्यांची नावे लिहून आपणाला कळवावी म्हणून आम्ही त्यास ती विचारिली. त्यांनी आम्हास हे उत्तर दिले, आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहोत. जे मंदिर बहुत वर्षामागे इस्रायलाच्या एका मोठ्या राजाने बांधून पुरे केले होते ते आम्ही बांधित आहोत. आमच्या वाडवडिलांनी स्वर्गीच्या देवास चिडवून संतप्त केले तेव्हा त्याने त्यास बाबेलाचा राजा नबुखदनेसर खासदी याच्या हाती दिले. त्याने या मंदिराचा विध्वंस करून येथील लोकास बाबेलास नेले. पण बाबेलचा राजा कोरेश याने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी देवाचे हे मंदिर बांधण्याचा हुकूम केला. देवाच्या मंदिरातली सोन्या रुपयाची पात्रे नबुखदनेस्सराने यरुश्लेमाच्या मंदिरातून काढून नेऊन बाबेलातील मंदिरात ठेवली होती. ती कोरेश राजाने तेथील मंदिरातून बाहेर काढून शेषबस्सर नावाच्या पुरुषास अधिकारी नेमून त्याच्या हवाली केली. त्याने त्यास सांगितले की ही पात्रे यरुश्लेमेतील मंदिरात नेऊन ठेव आणि देवाचे मंदिर पूर्ववत त्याच ठिकाणी बांध. मग शेषबस्सराने येऊन यरुश्लेमेतल्या देवमंदिराचा पाया घातला. तेव्हापासून आजवर हे बांधण्याचे काम चालू आहे
अद्यापि हे पुरे झाले नाही. तर कोरेश राजाने यरुशलेमेत देवाचे मंदिर बांधण्याची आज्ञा दिली होती किंवा नाही याचा शोध महाराजांच्या मर्जीस आल्यास बाबेलच्या राजभांडारात करावा. या प्रकरणी महाराजांची काय मर्जी आहे ते आम्हास कळवावे. एज्रा अध्याय 6. दारयावेश राजाच्या हुकमावरून बाबेल येथील दप्तरखान्यात व जामदारखान्यात शोध करण्यात आला. तेव्हा मेदी प्रांतातल्या अखमथा नगरातील राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तीत येणेप्रमाणे लेख लिहिला होता. कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेमेतील देवाच्या मंदिरासंबंधाने राजाने जो ठराव केला तो असा: ज्या स्थानी यज्ञ करतात तेथे देवाचे मंदिर बांधावे व त्याचा पाया खंबीर घालावा. त्याची उंची 60 हात व रुंदी 60 हात असावी. त्याचे 3 थर मोठमोठ्या पाषाणांचे व 1 थर नव्या लाकडांचा असावा. हा सर्व खर्च राजाच्या खजिन्यातून करण्यात यावा. देवाच्या मंदिरातील सोन्या चांदीची जी पात्रे नबुखदनेस्सराने यरुशलेमेतील मंदिरातून बाबेलास आणली आहेत ती परत नेऊन यरुशलेमेतील मंदिरात जेथल्या तेथे ठेवावी. ती तू देवाच्या मंदिरात ठेवून दे. तर आता महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनई, शथरबोजनई आणि त्यांचे स्नेही अफरसखी असे तुम्ही सर्व तेथून दूर व्हा. देवाच्या मंदिराच्या कामात हात घालू नका. यहुद्यांचा अधिपती व त्यांचे वडीलजन यांनी हे देवाचे मंदिर त्याच्याच पूर्वीच्या जागी बांधावे. याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहुद्यांच्या वडीलजनांशी तुमचे काय कर्तव्य आहे याविषयी मी तुम्हास अशी आज्ञा करीतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदाच्या पश्चिम प्रांताच्या करामधून या लोकास खर्च ताबडतोब पुरवावा. त्यांना काही अडथळा करू नये. स्वर्गीच्या देवास होमार्पणासाठी गोऱ्हे, मेंढे, कोकरे आदी करून ज्या वस्तू लागतील त्या आणि गहू, मीठ, द्राक्षारस व तेल ही यरुशलेमेतील याजक जितकी मागतील तितकी प्रतिदिनी त्यास द्यावी. यात काही खंड पडू नये, म्हणजे ते स्वर्गीच्या देवास हव्य म्हणून होमबली अर्पितील आणि राजा व त्याचे पुत्र दीर्घायू व्हावे अशी प्रार्थना करीतील. मी आणखी असाही हुकूम करीतो की जो कोणी या आज्ञेत कमी जास्त करील त्याच्या घराचे बहाल काढून त्यावर त्या माणसास उचलून टांगावे आणि या अपराधाबद्दल त्याच्या घराचा उकिरडा करावा. यरुशलेमेतील देवाच्या या मंदिराचा विध्वंस करावा. ह्या उद्देशाने या आज्ञेत जे कोणी खटपटी करीतील व जे कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून तीत हात घालतील त्या सर्वांचा निप्पात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील. मी दारयावेश हा हुकूम करीत आहे त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी. दारयावेश राजाच्या ह्या फरमानाप्रमाणे महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनई, शथरबोजनई व त्यांचे स्नेही यांनी ताबडतोब केले. हग्गय संदेष्टा आणि जखर्या बिन इद्दो यांच्या संदेशांमुळे यहुदी वडीलजन मंदिर बांधित राहिले आणि त्यात त्यास यश आले. इस्रायलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्थहशस्त यांच्या फरमानाबरहुकूम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले. ते मंदिर दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेस पुरे झाले. तेव्हा इस्रायल लोक म्हणजे याजक, लेवी व बंदिवासातून परत आलेले लोक यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहाने केली. या मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या समयी त्यांनी 100 बैल, 200 मेंढे, 400 कोकरे आणि सर्व इस्रायलासाठी
इस्रायल वंशांच्या संख्येप्रमाणे पापार्पणे म्हणून 12 बकरे ही अर्पिली. मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे याजकांची त्यांच्या वर्गाप्रमाणे आणि लेव्यांची त्यांच्या क्रमांप्रमाणे यरुशलेम येथील देवाच्या सेवेप्रित्यर्थ योजना केली. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी वल्हांडण सण पाळला. याजक व लेवी यांनी एकचित्ताने आपणास शुद्ध केले होते. ते शुचिर्भूत झाले होते. त्यांनी बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकांसाठी आपले भाऊबंद जे याजक त्यांच्यासाठी व स्वतःसाठी वल्हांडण पशु मारिले. बंदिवासातून परत आलेल्या इस्रायल लोकांनी आणि इस्रायलांचा देव परमेश्वर याच्या भजनी लागण्यासाठी जे सर्व लोक त्या देशच्या मूर्तीपूजक लोकांच्या अशुद्धतेपासून दूर राहिले होते त्या सर्वांनी भोजन केले. त्यांनी बेखमीर भाकरीचा सण 7 दिवस आनंदाने पाळला, कारण परमेश्वराने त्यास आनंदित केले होते. आणि इस्रायलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातास जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यास अनुकूल केले होते. एज्रा अध्याय 7. यानंतर पारसाचा राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्या बिन हिल्किया बिन शल्लूम बिन सादोक बिन अहिटूब बिन अमर्या बिन अजर्या बिन मरोयात बिन जरह्या बिन उज्जी बिन बुक्की बिन अबिशुवा बिन फिन्हास बिन एलाजार बिन अहरोन मुख्य याजक होता. हाच एज्रा बाबेलाहून गेला. हा इस्रायलांचा देव परमेश्वर याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता. त्याचा देव परमेश्वर याचा वरदहस्त त्याजवर होता, म्हणून राजाने त्याचा सारा मनोरथ पूर्ण केला. इस्रायल लोक, याजक, लेवी, गायक, द्वारपाळ व नथिनीम यातले काही जण मिळून अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी यरुशलेमेस गेले. राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षाच्या 5व्या महिन्यात एज्रा यरुशलेमेस जाऊन पोहोचला. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलाहून निघाला. देवाचा वरदहस्त त्याजवर असल्यामुळे तो 5व्या महिन्याच्या प्रतिपदेस यरुशलेमेस पोहोचला. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्रायलास त्यातले नियम व निर्णय शिकविण्याचा एज्राने निश्चयच केला होता. एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्रायलास विहित केलेले नियम यात पारंगत होता. त्यास अर्थहशस्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक यास राजाधिराज अर्थहशस्त इत्यादी. मी असे फर्मावितो की माझ्या राज्यातील जे इस्रायल लोक व त्यांचे जे याजक व लेवी आपखुशीने यरुशलेमेत जाऊ इच्छित असतील त्यास तुझबरोबर जाण्याची परवानगी आहे. तुझजवळ जे देवाचे धर्मशास्त्र आहे तदनुसार यहुदा व यरुशलेम यांची स्थिती आहे किंवा कसे याचा तपास करावा म्हणून राजा व त्याचे 7 मंत्री याजकडून तुला रवाना करण्यात येत आहे. यरुशलेम निवासी जो इस्रायलांचा देव त्यास राजाने व त्याच्या मंत्र्यांनी स्वसंतोषाने अर्पण केलेले सोने व रुपे तू न्यावे. तसेच जेवढे सोने रुपे साऱ्या बाबेल प्रांतात तुला मिळेल आणि लोक व याजक यरुशलेमेतील आपल्या देवाच्या मंदिराप्रित्यर्थ जे स्वसंतोषाचे अर्पण देतील ते सर्व तू न्यावे. तू त्या पैशाचे बैल, मेंढे, कोकरे व त्याबरोबरची अन्नार्पणे व पेयार्पणे ही हयगय न करिता खरेदी करून
यरुश्लेमेतील तुमच्या देवाच्या मंदिरात असलेल्या वेदीवर अर्पावी. जे सोनेरुपे शिल्लक राहील त्याचा विनियोग तुला व तुझ्या भाऊबंदास योग्य वाटेल तसा आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करावा. तुझ्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी जी पात्रे तुला देण्यात येत आहेत ती यरुश्लेमेच्या देवासमोर सादर कर. याहून आणखी देवाच्या मंदिरास लागणारे जे तुला द्यावे लागेल ते राजभांडारातून घ्यावे. मी अर्थहशस्त राजा महानदाच्या पश्चिमेकडील सर्व भांडाऱ्यास अशी आज्ञा करीत आहे की एज्रा याजक, जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे, तो जे काही तुम्हापाशी मागेल ते सर्व ताबडतोब त्यास द्यावे. रुपे 100 किक्कारपर्यंत, गहू 100 कोरपर्यंत, द्राक्षारस 100 बथपर्यंत, तेल 100 बथपर्यंत व लागेल तेवढे मीठ देण्यात यावे. जी काही आज्ञा स्वर्गीचा देव करील ती बरहुकूम स्वर्गीच्या देवाच्या मंदिरासाठी करण्यात यावे. राजा व त्याचे पुत्र यांच्या राज्यावर त्याचा रोष होईल असे का होऊ द्यावे. तसेच आम्ही असे फर्मावितो की देवाच्या या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनिम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यावयाची नाही. हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणाऱ्या अशा त्या महानदाच्या पश्चिमेकडील साऱ्या रहिवाशांचा त्यांनी न्याय इन्साफ करावा आणि त्या संबंधाने जे अज्ञानी आहेत त्यास तुम्ही शिकवावे. जे कोणी तुझ्या देवाच्या धर्मशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यास ताबडतोब शासन करावे. प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद यातील कोणतीही शिक्षा त्यास करावी. यरुश्लेमातील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य. राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार यांची मजवर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर याचा मजवर वरदहस्त होता. त्यामुळे हिम्मत धरून मजबरोबर जाण्यासाठी इस्रायलातील प्रमुख पुरुष मी एकवट केले. एज्रा अध्याय 8. अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीत माझ्याबरोबर बाबेलहून आले त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख व त्यांची वंशावळी येणेप्रमाणे: फिनहासाच्या वंशातला गेर्शोम, इथामाराच्या वंशातला दानिएल व दाविदाच्या वंशातला हट्टूश, शखन्याच्या वंशातला परोशाच्या कुळातला जखर्या व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची गणती वंशावळीप्रमाणे झाली. पहत मवाबाच्या वंशातला एल्यहोवेनय बिन जऱ्ह्या व त्याच्याबरोबर 200 पुरुष, शखन्याच्या वंशातला यहजीएलाचा पुत्र व त्याच्याबरोबर 300 पुरुष, आदिनाच्या वंशातला एबद बिन योनाथान व त्याच्याबरोबर 50 पुरुष, एलामाच्या वंशातला यशाया बिन अथल्या व त्याच्याबरोबर 70 पुरुष, शफाट्याच्या वंशातला जबद्या बिन मिखाएल व त्याच्याबरोबर 80 पुरुष, यवाबाच्या वंशातला ओबद्या बिन यहिएल व त्याच्याबरोबर 218 पुरुष, शलोमिथाच्या वंशातला योसिफ्याचा पुत्र व त्याच्याबरोबर 160 पुरुष, बेबाईच्या वंशातला जखर्या बिन बेबाई व त्याच्याबरोबर 28 पुरुष, अजगादाच्या वंशातला योहानान बिन हक्काटान व त्याच्याबरोबर 110 पुरुष, अदोनी कामाच्या वंशातले जे शेवटचे त्यांची नावे ही: अलीफलेट,
येऊएल व शमाया आणि त्यांच्याबरोबर 60 पुरुष. बिगवईच्या वंशातले उथई व जब्बूद व त्यांच्याबरोबर 70 पुरुष. अहवा नदीला जी नदी मिळते तिच्याजवळ मी त्यास जमविले. तेथे आम्ही डेरे देऊन 3 दिवस राहिलो आणि मी लोकांची व याजकांची पाहणी केली, तेव्हा मला लेवीच्या वंशातले कोणी दिसले नाहीत. मग मी निरोप पाठवून अलीयेजर, अरिएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्या व मशुल्लाम या प्रमुखास आणि योयारीब व एलनाथान या सूज्ञ पुरुषास बोलावून आणले. मी त्यास कासिफ्या नावाच्या स्थानाचा नायक इद्दो याजकडे पाठविले आणि आम्हाकडे आमच्या देवाच्या मंदिराप्रित्यर्थ सेवा चाकरी करणारे घेऊन यावे म्हणून कासिफ्या येथे इद्दो व त्याचे बांधव नथिनिम यास काय सांगावे हे मी त्यास कळविले. आमच्या देवाचा आम्हावर वरदहस्त असल्यामुळे त्यांनी आम्हाकडे महली बिन लेवी बिन इस्रायल यांच्या वंशातला एक समंजस मनुष्य आणला आणि शेरेब्या व त्याचे पुत्र व बांधव असे 18 जण आणले. हशब्या व त्याचबरोबर मरारी वंशातील यशाया आणि त्याचे बांधव व पुत्र मिळून 20 जण आणले. आणि दावीद व सरदार यांनी लेव्यांच्या सेवेसाठी नेमून दिलेल्या नथीनिमापैकी 220 आणले. या सर्वांची नावे नोंदली. मग मी अहवा नदीतीरी उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव व्हावयासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली, कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवास शरण आलेल्या सर्वावर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करीतात त्याचवर त्याचे बल व क्रोध ही प्रगट होतात. यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली, ती त्याने ऐकली. मग मी याजकांपैकी शेरेब्या, हशब्या व त्याचे 10 बांधव अशा 12 प्रमुख पुरुषास निराळे केले, जे सोने रुपे व जी पात्रे राजा, त्याचे मंत्री, त्याचे सरदार व तेथे असलेले सर्व इस्रायल यांनी आमच्या देवाच्या मंदिराप्रित्यर्थ अर्पिली होती, ती तोलून मी त्यांच्या स्वाधीन केली. मी त्यांच्या हाती 650 किक्कार चांदी, 100 किक्कार चांदीची पात्रे, 100 किक्कार सोने, 1000 दारीक सोन्याचे 20 कटोरे आणि सुवर्णतुल्य उजळ पितळेची 2 पात्रे मी त्यास तोलून दिली. मी त्यास म्हणालो, तुम्ही परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहात व ही पात्रेही पवित्र आहेत. हे सोने रुपे तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ स्वसंतोषाचे अर्पण म्हणून आहे. सावध रहा. यरुशलेमेत मुख्य याजक, लेवी आणि इस्रायलांच्या पितृकुळातले सरदार यांच्यासमोर परमेश्वराच्या मंदिराच्या कोठड्यात ही सर्व तोलून होईपर्यंत यांचे रक्षण करा. मग यरुशलेमेतील आमच्या देवाच्या मंदिराप्रत नेण्यासाठी याजक व लेवी यांनी ते सोने रुपे व ती पात्रे तोलून घेतली. पहिल्या महिन्याच्या 12शीस अहवा नदीपासून कूच करून आम्ही यरुशलेमेचा मार्ग धरिला. आमच्या देवाचा वरदहस्त आम्हावर असल्यामुळे त्याने शत्रूपासून व वाटेत घात करण्यास टपून बसणाऱ्यांपासून आमचे रक्षण केले. आम्ही यरुशलेमेस पोहोचून तेथे 3 दिवस राहिलो. 4थ्या दिवशी ते सोने रुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोत बिन उरिया याजकाच्या हवाली केली. त्याच्याबरोबर
एलाजार बिन फिन्हास, योजाबाद बिन येशुवा आणि नोद्या बिन बिन्नुई हे लेवी होते. त्या सर्व वस्तू मोजून तोलल्या व त्या सर्व तोलाची त्या समयी नोंद केली. परदेशातील बंदिवासातून परत आलेल्यांनी इस्रायलांच्या देवास होमबली अर्पिले. त्यांनी सर्व इस्रायलाकरिता पापार्पण म्हणून 12 गोऱ्हे, 96 एडके, 77 कोकरे व 12 बकरे अर्पिले. ही सर्व परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पणे होती. मग त्यांनी राजाचे फर्मान महानदाच्या पश्चिमेकडील प्रांतावरील राजाचे मुतालिक व प्रांताधिपती यास दिले. त्यांनी इस्रायल लोकास देवाच्या मंदिराच्या कामी सहाय्य केले. एज्रा अध्याय 9. या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार मजपाशी येऊन म्हणू लागले, इस्रायल लोक, याजक व लेवी हे देशोदेशीच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत. ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिस्री व अमोरी यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्ये करीतात. त्यांनी आपणास व आपल्या पुत्रास त्यांच्या कन्या केल्या आहेत. पवित्र बीज देशोदेशीच्या लोकात मिसळून गेले आहे. सरदार व शास्ते यांचा हात या पातकात प्रमुख आहे. हे मी ऐकले तेव्हा मी आपली वस्त्रे व झगा फाडून आपल्या डोक्याचे व दाढीचे केस तोडिले व चिंताक्रांत होऊन खाली बसलो. मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकासंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला ते सगळे माझ्याजवळ जमा झाले व मी संध्याकाळच्या अर्पण समयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो. उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो, हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहोचले आहेत. आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशयीत अपराधी आहोत आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तरवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत. आज आमची स्थिती अशीच आहे. सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर याने आम्हावर अनुग्रह केला आहे. आमच्यातले थोडेसे लोक वाचून अवशेष ठेविले आहेत आणि आम्हास त्याच्या पवित्र स्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे. आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत व आमच्या दास्यात आम्हास थोडेसे नवजीवन मिळाले आहे. आम्ही दास तर आहोच, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही. उलट त्याने पारसदेशीय राजांच्या द्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, यासाठी की आम्ही नवजीवन पावून आपल्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी आणि यहुदा व यरुशलेम यात आम्हास आश्रयस्थान मिळावे. तर आता हे आमच्या देवा, असे असता आम्ही काय बोलणार? आम्ही तुझ्या आज्ञा मोडिल्या आहेत. तू आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा आम्ही मोडिल्या आहेत. तू सांगितले होते की जो देश ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तो देश देशोदेशीच्या लोकांच्या अशुद्धतेमुळे व अमंगळ कृतीमुळे अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकिला आहे. तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रास देऊ नयेत व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रास करू नयेत. त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नये,
म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशचे उत्तम फळ चाखाल आणि आपल्या मागे आपल्या वंशजास तो निरंतरचे वतन ठेवून जाल. आमच्या दुष्कृत्यांमुळे व आमच्या मोठ्या अपराधांमुळे हे सर्व आम्हावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून हे देवा तू आम्हास कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांस बचावून अवशेष ठेविले, तर आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणाऱ्या ह्या लोकांशी सोयरी करावी काय? अशाने तू आम्हावर कोपायमान होऊन आम्हास भस्म करशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस, असे नाही का तू करणार? हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, तू न्यायी आहेस. आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहो. आज आमची स्थिती अशीच आहे. आम्ही तुझपुढे अपराधी आहो. यामुळे तुझ्यासमोर कोणास उभे राहता येत नाही. एज्रा अध्याय 10. एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करीत असता इस्रायल स्त्रीपुरुष व मुलेबाळे यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला. लोक धाय धाय रडत होते. तेव्हा एलाम वंशातला शखन्या बिन यहिएल एज्रास म्हणाला, आमच्या लोकांनी या देशातील लोकांच्या अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आपल्या देवाचा अपराध केला आहे. पण या स्थितीतही इस्रायला संबंधाने आशा आहे. तर आता आमच्या स्वामीच्या उपदेशानुसार आणि आमच्या देवाच्या धर्मशास्त्राचा ज्यास धाक आहे त्यांच्या उपदेशानुसार आम्ही असल्या सर्व स्त्रिया व त्यांच्या पोटी झालेली संतती काढून लावितो, अशी आणभाक आपल्या देवापाशी करूया. हे सर्व आपण धर्मशास्त्राप्रमाणे करूया. तर आता उठ, हे काम तुझे आहे. आम्ही तुझ्याबरोबर आहो. हिम्मत धरून हे कर. मग एज्राने उठून याजक, लेवी व सर्व इस्रायल यांच्या प्रमुख याजकांकडून शपथ वाहविली की आम्ही या वचनानुसार वर्तू. ह्याप्रमाणे त्यांनी शपथ वाहिली. मग एज्रा देवाच्या मंदिरापुढून उठला आणि यहोहानान बिन एल्याशिब याच्या कोठडीत गेला. तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत राहिला. मग त्याने यहुदा व यरुशलेम यात राहणाऱ्या बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकांस जाहीर केले की तुम्ही यरुशलेमेत एकवट व्हा. सरदार व वडीलजन यांचे सांगणे जो कोणी ऐकणार नाही व 3 दिवसांच्या आत येणार नाही त्याची सर्व जिनगी जप्त होईल आणि बंदिवासातून आलेल्या मंडळीतून त्यास निराळा काढण्यात येईल. मग यहुदा व बन्यामीन यातील सर्व लोक 3 दिवसांच्या आत यरुशलेमेत एकत्र झाले. हे सर्व 9व्या महिन्याच्या 20व्या दिवशी घडले. सर्व लोक देवाच्या मंदिराच्या चौकात सदरील कारणास्तव आणि पावसाच्या झडीमुळे थरथर कापत बसून राहिले. मग एज्रा याजक उभा राहून त्यास म्हणाला, तुम्ही आज्ञेचे उल्लंघन करून अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह केल्यामुळे इस्रायलाच्या अपराधात भर घातली. तर आता आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासमोर आपले पाप कबूल करा. त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करा आणि या देशचे लोक व अन्य जातीच्या स्त्रिया यांच्यापासून निराळे व्हा. तेव्हा सगळ्या मंडळीने उच्च स्वराने म्हटले, तू सांगतोस त्याप्रमाणे करणे आम्हास उचित आहे. पण लोक पुष्कळ आहेत आणि पावसाची झड लागली असून आम्हास बाहेर उभे राहता येत नाही आणि हे काही 1-2 दिवसांचे काम नव्हे, कारण आम्ही याबाबतीत मोठा अपराध केला आहे. सर्व मंडळीच्या तर्फे आमचे सरदार नेमावे आणि आमच्या देवाचा भडकलेला तीव्र कोप आम्हावरून दूर होईतोवर आणि या प्रकरणाचे निराकरण होईतोवर
आमच्या नगरातल्या ज्या रहिवाशांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या आहेत त्यांनी नेमिलेल्या वेळी यावे आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक नगराचे वडीलजन व न्यायाधीश यावे. या संबंधाने केवळ योनाथान बिन असायेल आणि यहजा बिन तिकवा यांनी विरोध केला आणि मशुल्लाम व शब्बथई लेवी यांनी त्यास दुजोरा दिला. बंदिवासातून आलेल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे केले. एज्रा याजक व पितृकुळांचे काही प्रमुख आपापल्या पितृकुळांप्रमाणे आपली नावे नोंदून निराळे झाले आणि 10व्या महिन्याच्या प्रतिपदेस ते या बाबीची चौकशी करावयास बसले. ज्यांनी ज्यांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या होत्या त्या सर्व पुरुषांच्या प्रकरणाचा निकाल त्यांनी पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेपर्यंत केला. याजक वंशातील ज्या पुरुषांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या होत्या ते हे: येशुवा बिन योसादाक याच्या वंशातील व त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब व गदल्या. आपल्या स्त्रिया काढून लावू असे वचन त्यांनी हातावर हात मारून दिले. ते दोषी असल्यामुळे त्यांनी आपापल्या दोषांकरिता आपल्या कळपातला एक एक मेंढा अर्पिला. इम्मेराच्या वंशातले हनानी व जबद्या आणि हरिमाच्या वंशातले मासेया, एलिया, शमाया, यहिएल व उज्जिया. पशहुराच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद व एलासा. लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलिटा, पथया, यहुदा व अलियेजर. गायकांपैकी एल्याशिब. द्वारपाळांपैकी शल्लूम, तेलेम व उरी. इस्रायलांपैकी परोशाच्या वंशातले रम्या, यिज्जिया, मल्किया, मियामिन, एलाजार, मल्किया व बनाया. एलामाच्या वंशातले मत्तन्या, जखर्या, यहिएल, अब्दी, यरेमोत व एलिया. जत्तूच्या वंशातले एल्योवेनय, एल्याशिब, मत्तन्या, यरेमोत, जाबाद व अझिजा. बेबाईच्या वंशातले यहोहनान, हनन्या, जब्बई व अथलई. बानीच्या वंशातले मशुल्लाम, मल्लुक व अदाया, याशुब, शाल व रामोत. पहत-मोवाबाच्या वंशातले अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसलेल, बिन्नुई व मनश्शे. हरिमाच्या वंशातले अलियेजर, इश्शिया, मल्किया, शमाया व शिमोन. बन्यामीन, मल्लुक व शमर्या. हशुमाच्या वंशातले मत्तनई, मत्तथा, जाबाद, अलिफलेट, यरेमई, मनश्शे व शिमी. बानीच्या वंशातले मादई, अमराम, उएल, बनाया, बेद्या, कलुही, वन्या, मरेमोत, एल्याशिब, मत्तन्या, मत्तनई, यासू. बानी, बिन्नुई व शिमी. शलेम्या, नाथान, अदाया, मखनदबई, शाशई, शारई, अजरेल, शेलेम्या, शमर्या, शल्लुम, अमर्या व योसेफ. नबोच्या वंशातले इयेल, मत्तिथ्या, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बनाया. या सर्वांनी परदेशीय बायका केल्या होत्या आणि त्यांच्यापैकी कित्येकांच्या पोटी त्यास मुले झाली होती.